या पुढल्या बातमीकडे लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू झालंय। लोकशाही मराठीचा सलग 40व्या दिवशी हा रियालिटी चेक आहे। मुंबईकरांना लवकरच आता स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा पाहायला मिळणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडे। स्नेहा, काय आज 40व्या दिवशी परिस्थिती आहे? अगदीच लागवी दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात असतो। लोकशाही मराठीकडून हा रिअलिटी चेक करण्यात येतोय। आजच्या 40व्या दिवशी आपण जर परिस्थिती पाहिली तर कामाला मोठ्या प्रमाणावरती वेग आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेकडून जे काम करण्यात येत आहे, चौपाटी स्वच्छ करण्याचं जे काम करण्यात येत आहे त्याला काहीसा वेग आलेला पाहायला मिळत आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठीकडून जुहू चौपाटीवरती जे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं होतं त्याचाच रिअलिटी चेक करण्यात येत होता। पण आता जर पाहिलं तर तशी परिस्थिती काहीशी पाहायला मिळत नाहीये। इथे जो काही प्रमाणामध्ये कचरा उचलण्यात आलेला आहे त्याचा ढीग करून ठेवलेला आहे, परंतु तो देखील आम्ही उचलू असं देखील हे जे मशीन्स आहेत त्याच्यावरती जे चालक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कारण महापौर रितू तावडे यांनी देखील जुहू चौपाटीची पाहणी केलेली होती, परंतु त्या पाहणीच्या वेळी आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी स्वच्छ समुद्रकिनारा पाहायला मिळत होता। जुहू चौपाटी स्वच्छ पाहायला मिळत होती आणि आपण या ठिकाणी मध्यभागी आहोत, त्या ठिकाणी काहीसा कचरा दररोज आपल्याला पाहायला मिळत होता। परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर हाच कचरा कुठे कमी झालेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी ज्या मशीन्स आहेत त्या वेगाने काम करत आहेत। तसेच आपण जेव्हा दररोज या ठिकाणी रिअलिटी चेक करत असतो तेव्हा या ठिकाणी कर्मचारी देखील नव्हते, परंतु आता जर पाहिलं आजची परिस्थिती पाहिली तर कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यांच्याकडून देखील कचरा उचलण्याचं काम जे आहे, समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते वेगाने सुरू आहे। अर्थातच आपण म्हणू शकतो की लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। अखेर 40व्या दिवशी तरी जो कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय। लागवी स्नेहा, त्या ठिकाणी अनेक मुंबईकर असतील, रोज त्या ठिकाणी येत असतील, वॉक करत असतील, त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करा। अगदीच लागवी आपण तसाच प्रयत्न करणार आहोत, कारण दररोज या ठिकाणी मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती येत असतात, पर्यटक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत असतात। कारण जुहू समुद्रकिनारा हा प्रचंड प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे, त्या अनुषंगाने बरेच लोक या ठिकाणी येत असतात। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जुहू समुद्रकिनाऱ्याबद्दल काय बोलाल? या ठिकाणी कचरा आता काहीसा कमी पाहायला मिळतोय। काही लोक व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाहीये, परंतु आपण पुन्हा एकदा मुंबईकरांशी संवाद साधणार आहोत। त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीत। कारण दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा पाहायला मिळत होता, हाच कचरा आता काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। आपण याच संदर्भात मुंबईकरांशी देखील बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा होता, आता हाच कचरा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। काय सांगणं आहे? मराठी नहीं आता। यहाँ पे कचरा बहुत था, अभी कुछ कम हुआ है, क्या आप कहना चाहोगे? नहीं तो काफी कम हो गया है कचरा पहले से। हर रोज कैसा था कचरा? नहीं, पहले बहुत ज्यादा था, अभी 2-3 दिन से कम हो गया है। बीएमसी काम कर रही है, यहाँ पे जो कर्मचारी है बीएमसी के वो काम करते हुए दिख रहे हैं अभी? हाँ, अभी तो दिख रहे हैं काम करते हुए। अगदीच लागवी आपण मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। काही मुंबईकरांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते काम करताना पाहायला मिळत आहेत, कारण या अगोदर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कचरा होता आणि आता काहीसा कचरा कमी झालेला पाहायला मिळत आहे। कचरा कमी झालेला पाहायला मिळतोय, काय म्हणणं आहे? 80% लेस, 80% 80% म्हणजे 80% कचरा कमी झालेला पाहायला मिळतोय असं मुंबईकरांचं म्हणणं आहे। आणि आता आपण इथली परिस्थिती देखील पाहतोय। मोठ्या प्रमाणावरती इथे मशीन्स काम करत आहेत, कर्मचारी मोठ्या प्रमाणावरती तैनात आहेत। दररोज जो जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक लोकशाही मराठीच्या माध्यमातून करण्यात येत असतो, त्याच अनुषंगाने आता मोठ्या प्रमाणात कचरा साफ करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। लागवी हा, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।